पोह्यांचा चिवडा. आता तुम्ही म्हणा दिवाळी तर गेली, नाही, आम्ही पोह्यांचा चिवडा मी कायम बनवते तर मी कायम बनवते आणि अगदी सोप्या पद्धतीचा हा चिवडा आहे. तर चला मग कसा बनवायचा ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर सगळ्यात पहिले ना मी इथं कढई घेतलेली आणि पोहे ना एकदम स्वच्छ करून घ्यायचे, निवडून वगैरे घ्यायची स्वच्छ. आणि त्यानंतर मग ते पोहे कढई गरम झाली तर मी इथं पोहे टाकले, ते साफ वगैरे करून घ्यायचे, घाण वगैरे असेल तर ती काढून घ्यायची. इथं पोहे मी नॉर्मल पोहे घेतले, जे आपण पोहे बनवायला घेतो ना तेच पोहे आहेत. त्याच्यात थोडंसं मी तेल टाकलं आणि मी चांगले थोडेसे भाजून घेईल, म्हणजे थोडेसे भाजून घेईल. आणि हे आपले नॉर्मलच पोहे जे आपण पोह्यांसाठी वापरतो तेच पोहे आहेत. काही वेगळे कुठलेच पोहे घेतलेले मी बेसन वगैरे काही नाही. आपले घरातले रेग्युलर जे वापरायचे पोहे तेच मी पोहे घेतलेले. तुम्ही नॉर्मल घरातले पोहे घ्यायचे. तर चला मग हे मस्तपैकी आता मी भाजून गेले. असं हातात थोडंसं करून बघायचं. अगर चांगले कुरकुरीत झाले तर आपण गॅस बंद करून ते काढून घ्यायचे. इथं माझे जवळजवळ झाले आहेत आता, पण मी तरी अजून थोडंसं चाळून घेईल आणि त्याच्यामध्ये काढून घेईल. आता हे बघा थोडंसं काढताना हे होते. हे बघा इथं गॅस कमी केला. त्यानंतर इथं तेल गरम करायला ठेवलं. चणे डाळ्या आहेत त्या तळून घेईल. म्हणजे आपण चिवड्यामध्ये जे जे साहित्य वापरतो ते तुम्ही इथं वापरू शकता. आता मी इथे आधी डाळ्या तळून घेईल आणि त्यानंतर डाळ्या झाल्या का मग नंतर शेंगदाणे पण तळून घेईल. याचं जेवढं तुम्हाला वस्तू टाकायचं तेवढं तुम्ही टाकायचं. वाटलं तर तुम्ही काजू पण तळून टाकू शकता, खूप छान लागतात ते पण. काजू खोबरं खूप सुंदर लागतं त्याच्यात पण. आमच्याकडे ना काजू खोबरं खात नाही, म्हणून मोजकेच वस्तू टाकणार आहे, जास्त काहीच टाकणार नाही. पण मग तुम्ही जेवढे साहित्य टाकलं तेवढं ते टेस्ट देतात ते. आता हे बघा इथं मी ना हे बघा माझे डाळ्या तळून होत आहेत आणि थोडंसं नॉर्मली तळायचं, जास्त लाल करायचं. आता हे माझे झालेले मी हे काढून घेईल आणि तेल चांगलं नितरून घ्यायचं आणि हे ना पोह्यांमध्येच टाकायचे वाटलेलं. आणि मस्त पैकी आता होण्यात आलेले आहेत आणि खूप छान झालेले. आता हे आपण साईडला काढून घेऊ. तेल चांगलं नितरून घ्यायचं आणि मी डायरेक्ट पोह्यांमध्ये ते टाकते. काही वेगळं डिश याच्यात नाही ठेवते, मी डायरेक्ट पोहे मध्ये टाकते. ते काही जास्त हे होत. आता इथं पोहे झाले, आता सॉरी डाळ झाल्या. आता दुसरं वस्तू तळून घ्यायची, त्याच्यात पण आपण हे करून घेऊ. दुसरं म्हणजे हे जे शेंगदाणे तळून घ्यायचे. शेंगदाणे पण मस्तपैकी लाल होते तळून घ्यायचे. मस्त आपण जसं चिवड्याला नॉर्मल चिवड्याला आपण तळतो ना त्याच पद्धतीने तळायचे आहेत, काही जास्त हेच करायचं नाही. हे बघा हे मस्त पैकी आता हे झालेले तळून घेते आणि त्यानंतर आपण हे बघा तुम्ही बघू शकता मस्त पैकी तळून कलर चेंज झाला की नाही आणि मस्तपैकी जास्त काळपट पण नाही होऊ द्यायचे लाल, कारण की नाही तर मग कडू लागतात ते. मस्तपैकी द्यायचे. त्यानंतर मग हे पण आता आपण साईडला काढून घेऊ आणि त्यानंतर बाकीचे मी खोबरं घेतलं. ह्यावेळेस मी खोबरं टाकते, दरवेळेस मी नाही टाकत खोबरं, कारण की आमच्या घरी नाही आवडत म्हणून. पण मी यावेळेस खोबरं टाकून म्हणतात चला टाकून बघूच, लागलं काढून का ठेवत. तर हे वगैरे मी मस्त लाल होऊ दिलं खोबरं आणि नंतर ते काढून घेतलं या पद्धतीने. मला ना थोडीशी सर्दी झालेली आहे, पण काय
त्यानंतर मग मी इथं बाकीचं इथं मी आता गॅस बंद केला आणि दुसरी कढाई ठेवली. त्याच्यात मी तेल टाकलं आणि तेल जसं गरम होईल त्याच्यात मी एक एक साहित्य टाकेल, जसं मोहरी आहे, जिरं आणि नंतर मग हे बघा, हे चांगलं तळतळ झालं का त्यानंतर आपण बाकीच्या वस्तू टाकूया. नंतर मग मी याच्यात हिरवी मिरची टाकली, ती चांगली कलसून घ्यायची. पाहिजे तर तुम्ही मोठी पण कापू शकतात, तर मी बारीक गोल कापली. मी पटकन तळली खूप राहते आणि त्यानंतर मग सॉरी हिरवी मिरची त्यानंतर मी कढीपत्ता टाकून घेईल. तोही चांगला आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून कळसून घ्यायची. नंतर मग त्याच्या ओल्यावर त्याच्यामध्ये हे पण माझं चांगलं कलसलं गेलेलं आहे. आता याच्यात आपण नॉर्मल मीठ टाकूया. मीठ वगैरे सगळं टाकायचं. इथं हळद, नंतर मग हिंग, धनिया पावडर या सगळ्या गोष्टी टाकून चांगलं कळसून घ्यायचं हे. आणि त्यानंतर त्याच्यात मीठ टाकायचं चवीनुसार. ते पण मस्त आता कळसून घ्यायचं. त्याच्यानंतर चवीनुसार आपले खालं टाकून. आता इथे मी साधं मीठ टाकले, तुम्ही पाहिजे शेंगदाणे पण टाकू शकता. आता इथे हे चांगलं कळसून घ्यायचं आणि नंतर म्हणजे आपण पोहे आणि ते भाजून ठेवलेलं आहे ते टाकून द्यायचं. तेही चांगलं कळसून घ्यायचं आणि वाटलं घ्यायचं. एकदम मस्तपैकी कळसून घ्यायचं आणि व्यवस्थित आणि वाटलं त्यांना एक चम्मच घ्यायची मदतीला. मस्त मिक्स करून घ्यायचं. याच्याने लवकर मिक्स पण होतं आणि व्यवस्थित होतं. मी इथं गॅस बंद नाही केलेला, गॅस चालू होतं. सगळं मस्त आता झालेलं आहे आणि इथे मी गॅस बंद केला आणि त्यानंतर म्हणजे थोडंसं थंड होऊ दे आणि नंतर म्हणजे आपण एका ह्याच्यात काढून घ्यायचे. इथं आपला चिवडा तयार आहे. याच्यात ना तर मी शेव टाकणार आहे, पण तो ना मी चिवडा पूर्ण थंड होऊ देईल आणि मग टाकणार आहे. आता इथं थंड जाऊ देईल म्हणून मी एका ह्याच्यात काढून तेव्हा इथं मी आता केलं. आता मी चिवड्याचे 2 भाग केले. एका ह्याच्यात शेव टाकणार, त्याच्यात नाही टाकणार. तिथं आपल्या आवडीनुसार चिवडा, फरसाण टाकू शकता, जाड शेव टाकू शकता. तुम्हाला वाटलं तर तिथेही मी बारीक शेव टाकलेली आणि एकदम मस्तपैकी हा चिवडा आपला झालेला आहे. किती सुंदर कलर बी आलेला आहे, टेस्टला बी A1 आहे. खूप छान चिवडा झालेला आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता इथं आपला पोह्याचा चिवडा तयार आहे आणि मस्तपैकी आहे. थोडीशी कमी वाटली शेव टाकून दिली. मस्तपैकी झालेला आहे. आता इथे आपला चिवडा हा तयार आहे. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला माझे कोणते व्हिडिओ जास्त बघायला आवडतात ते मला कमेंट करून सांगा. चला मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.